कोण आणि शत्रू कोण, गणित सारे कळले नाही, नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दडलो नाही. बरोबर आहे बेटा. बालकवी सुद्धा असं म्हणतात की हिरवे हिरवे गार गालीचे हरित कुणाच्या मखमलीची, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी फिरती. अशा पद्धतीची निसर्ग कविता देखील असतात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कवितेला स्थान दिलं पाहिजे, कविता लिहिल्या पाहिजे. आणि सर्व आपलं जीवनमानच कवितेवर अवलंबून आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता, वास्तववादाच्या कविता असतील, निसर्ग कविता असतील, त्याच्यानंतर जीवनातल्या कविता असतील, पुस्तकांबद्दल कविता असतील. तुमच्या सिलेबसला देखील खूप सुंदर सुंदर कविता आहेत. त्या कवितेचं जास्तीत जास्त आपण अध्ययन केलं पाहिजे. आणि कवितेमुळं काय होतं, कल्पनाशक्ती वाढते तुमची. आणि कल्पनाशक्ती जर वाढली तर तुमच्यामध्ये संशोधक दृष्टी देखील हे म्हणजे उंचावते, बळकवते. त्याच्यामुळे तुम्ही कवितेचं देखील अध्ययन केलं पाहिजे. खूप महान महान कविता आहे त्याच्यामध्ये.